डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे आपल्यासोबत आहेत। विलासजी, काल जी घटना घडली, जो एक रोष उफाडून आला, त्यानंतर आता दीक्षाभूमी स्मारक समितीचा निर्णय काय आहे, सध्याची भूमिका काय आहे? महाराष्ट्र शासनाने जो 350 करोड रुपयाचा विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव दीक्षाभूमीकरता मान्य केला होता, त्यानुसार ते काम सुरू होतं। भूमिगत पार्किंग त्यामध्ये होती। त्या भूमिगत पार्किंगमुळं किंवा भूमिगत वाहनतळामुळं बाबासाहेबांच्या स्मारकाला व बोधिवृक्षाला कुठलाही धोका नाही, हे आम्ही यापूर्वी जाहीरपणे सांगितलं होतं। आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागात यांनीसुद्धा त्यांचंसुद्धा हे म्हणणं आहे की याला काही धोका नव्हता। परंतु अचानकपणे गेल्या काही 15 दिवसापासून समाजामध्ये अनेक गैरसमज आणि भ्रम निर्माण करणारे व्हॉट्सअप चालले आणि त्यातून समाजाचा संभ्रम निर्माण होऊन तीव्र भावना त्यांच्या त्याबाबत पार्किंगबाबत तीव्र भावना झाल्या। त्या तीव्र भावनाच्या आणि जनशोभाचा हे पाहता आम्ही 2 सभाही घेतल्या, त्यांना सर्व समजावून सांगितलं, तरी जनभावनेचा उद्रेक काही थांबे नाही। काल त्याचा उद्रेक होण्यापूर्वीच आम्ही ते सर्व व्यवस्थित असलं, सरकारने जे केलं त्याला कुठलाही धोका नसतानासुद्धा जनभावनेचा आदर करून आम्ही त्याला स्थगिती दिली। विधानसभेत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा या पार्किंगला स्थगिती दिली आणि यापुढं दीक्षाभूमी स्मारक समिती आणि संघटना यांच्याशी समन्वय साधून किंवा हे जे समजावून सांगतील, जो निर्णय आम्हाला देतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील, शासन त्याप्रमाणे काम करेल। आज आम्ही या माध्यमातून समाजाला ये विनंतीपूर्वक आवाहन करतो की त्यांनी कृपया शांतता बाळगावी आणि दीक्षाभूमी परिसरात यापुढे कुठलेही आंदोलन, निदर्शने, नारे हे कृपया करू नये। हे पवित्र दीक्षाभूमी आहे आणि या पवित्र दीक्षाभूमीचा पावित्र्य भंग होईल असं कुठलेही कृत्य कृपया आंबेडकर यांनी करू नये, एवढीच आपणास या प्रसंगी विनंती करतो। ही जी पार्किंग जी होती किंवा सौंदर्यीकरण किंवा आधुनिकीकरण विस्तारीकरणाचा पूर्ण प्रोजेक्ट जो होता, त्याचा पहिला टप्पा सध्या सुरू होता, तर ह्याचा जो खोदकाम केला जात होता त्याच्यामुळे स्तूपाला, स्मारकाला किंवा बोधिवृक्षाला कुठलाही धोका नाही, याच्यामध्ये एक्सपर्ट्सचे सगळे हे घेण्यात आलेले होते। सर्व महाराष्ट्र शासनाने सर्व विभागाचे संबंधित विभागाचे स्ट्रक्चर डिझायनर, VNITचे इंजिनियर्स, CPWD, PWD आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व संबंधित अधिकारी यांनी याला हाय पॉवर कमिटी जी महाराष्ट्र शासनाची राहते, अनेकदा हा 15पासूनचा हा प्रोजेक्ट आहे। 8 वर्ष या प्रोजेक्टवर सर्वांनी काम केलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने अत्यंत बारीक गोष्टीला लक्ष देऊन ह्या दीक्षाभूमी संवेदनशील असल्यामुळं याचा पूर्णपणे काळजी घेऊन हा प्रोजेक्ट त्यांनी मंजूर केला होता। म्हणजे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी सांगितलं होतं कुठलाच धोका होऊ शकत नाही, कुठलाच धोका होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं, त्यांचे रिपोर्ट्स होते। हा जो संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आता पहिल्या टप्प्यात पार्किंग होती, MP थिएटर होता, मग पुढे हळूहळू इतरही प्रोजेक्ट्स होते। दीक्षाभूमीला वर्षभरात जे अनुयायी येतात, वेगवेगळे जे काही आयोजन असतात, विशिष्ट दिवस असतात, लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांना मानणारा जो वर्ग आहे, बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे जे अनुयायी ते येतात, हे सगळं आधुनिकीकरण, विस्तारीकरण खूप आवश्यक होता का आवश्यक होता? बिलकुल आवश्यक होतं, कारण दीक्षाभूमीला सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण अत्यंत आवश्यक होतं। त्यानुसार सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन 350 करोडची योजनेचा घोषणा केली। त्यानुसार समिती आर्किटेक्ट नोएडाचे डिझाईन असोसिएटचे जय काकीटकर यांनी आणि संबंधित महाराष्ट्राच्या सर्व संबंधितांनी अतिशय मेहनत घेऊन तो प्रोजेक्ट तयार केला। देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर 2दा रामगिरी याचं प्रेझेंटेशन झालं। धम्मचक्र परिवर्तन दिनांक 24/19/2023 रोजी सुद्धा जनतेला हे दाखवण्यात आलं। त्यानंतर पेपरला सुद्धा या संबंधी बातम्या आल्या, या संबंधी ॲडव्हर्टाईज झाली, MRDने त्या जाहिरात दिली, त्यामध्ये संपूर्ण चित्र त्यांनी स्पष्ट केलं। परंतु नोव्हेंबरपासून काम होत असताना कुठलाच अपेक्षा आल्या नसल्यामुळं आणि अचानक या मेच्या 2-3 आठवड्यापासून हे आक्षेप येणं सुरू झालं आणि त्यामध्ये अनेक संभ्रम झाले की मेट्रोचं पार्किंग आहे, हे आहे। परंतु आम्ही लोकांना सांगितलं
परंतु कोणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आम्ही संघटनाचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आणि काल त्याचा तो उद्रेक झाला. हा उद्रेक जो झाला आहे तो आंबेडकरी समाजाचा आणि पवित्र दीक्षाभूमी जाळपोळ होणे अत्यंत दुःखद बाब आहे. आणि आम्ही जेव्हा दुपारी समितीने तो निर्णय स्थगित केला तर त्यांनी शांततेच्या मार्गाने जायला हवं होतं. तिथे तोडफोड आणि हे करणं दीक्षाभूमीसारख्या ठिकाणी बरोबर नाही. तुम्ही म्हणताय की संभ्रम निर्माण झाला, संभ्रम निर्माण करण्यात आला, तर हे कोणी संभ्रम समाज माध्यम सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण केले अशी शंका येते का? असं काही दिसून आलं आहे का चित्र? असंच दिसून आलेलं आहे. मेट्रोची पार्किंग, दीक्षाभूमीचं नाव बदललं, दीक्षाभूमी सातबारावर नाव नाही, त्यानंतर पहिले तर दीक्षाभूमी नाव नाही हे करण्यात आलं, नंतर भूमिगत पार्किंग मेट्रोला देण्यात आली, त्यानंतर सातबारावर दीक्षाभूमीचं नाव नाही, असे अनेक संभ्रम या समाज माध्यमावर धडकायला लागले आणि ते मोठ्या प्रमाणात खोट्या गोष्टी, सर्व माहिती, खोटी माहिती समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आली. आणि काही लोक नेहमी दीक्षाभूमीवर येत होते त्या काळात आणि त्यांनी खड्ड्याचे व्हिडिओ काही म्हणजे आपल्या मताप्रमाणे जे व्हिडिओ त्यांनी काढले आणि ते समाज माध्यमावर प्रसारित केले, त्यामुळं सुद्धा मोठा भ्रम समाजात निर्माण झाला. समाजामध्ये हे दुही पसरवण्याचं आणि सामाजिक वातावरण बिघडण्याचं काम झालं. आम्ही त्यांना सांगितलं होतं, संघटना ज्या आमच्याकडे आल्या होत्या त्यांना आम्ही सांगितलं की यामुळे कुठलाही धोका नाही, परंतु तुमची जर भावना असेल त्यावर पुनर्विचार करू. पुनर्विचार करण्याचं पत्रसुद्धा आम्ही MMRDला दिलं होतं, परंतु काल सकाळीच ते पत्र दिलं. परंतु यांनी जिद्द केली की पुनर्विचार नको, रद्द करा. यांच्या भावनाचा आदर करून आम्ही ते रद्द केलं दुपारी. महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांनी विधानसभेत ते स्थगिती दिली, तरीसुद्धा दीक्षाभूमीवर जातावेळी जी तोडफोड झाली, जी जाळपोळ झाली, ती अत्यंत मनाला वेदना देणारी होती. नागपूरचे आंदोलक जास्त संख्येत नव्हते, बाहेरून आंदोलक आले होते, एक अशी चर्चा सुरू आहे. तुमची माहिती काय किंवा तुमच्यापर्यंत याबद्दल काय जानकारी आलेली? आम्ही असं ऐकलं आहे की प्रॉपर नागपूरचे लोक, आणि आता आम्ही 40-45 वर्षापासून समाजामध्ये काम करतो, अनेक सामाजिक धार्मिक आंदोलनातले कोणतेही चेहरे इथे नव्हते, हे सर्व बाहेरगावून आलेले होते आणि नागपुरातली जनता त्याच्यामध्ये नव्हती. नागपुरातले सामाजिक कार्यकर्ते नव्हते, सामाजिक संघटना नव्हत्या, राजकीय कार्यकर्ते नव्हते आणि सामान्य जनता तर नव्हती. कोणीतरी चिथावणी दिली आहे याचा हे जे भ्रम निर्माण करणारे आहेत त्याच्याबाबत आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि पोलीस प्रशासनाला एक पत्र समितीने दिलं आहे की हा जे भ्रम फैलवला त्याचा खरा सूत्रधार शोधून काढा. तर दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती जी आहे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की सध्या जनभावना लक्षात घेऊन जो प्रकल्प होता, जो अंडरग्राउंड पार्किंगचं काम सुरू होता, त्याला आम्ही स्थगिती दिली आहे. राज्य सरकारनेही सुद्धा त्या संदर्भात सांगितलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीने तोडफोड झाली आणि अशी शंका व्यक्त केली जाते की तोडफोड करणारे जे आहे ते नागपूरचे नव्हते, त्या संदर्भात दीक्षाभूमी स्मारक समिती जी आहे त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे आणि पुढं सर्वांना विश्वासात घेऊनच पुढचा पाऊल जो आहे तो उचलण्यात येईल. त्यासाठी एक्सपर्ट्सची मदत सुद्धा घेण्यात येईल आणि जर कुणाच्या मनामध्ये शंका असेल तर त्या शंकेचा निरसन करण्यासाठी कितीही वेळ लागला तरी लोकभावना विश्वासात घेऊनच पुढचा पाऊल उचलण्यात येईल, अशी ग्वाही जी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त देत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.